नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका। ज्या दिवशी आपण स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुरुवात कराल त्या दिवशी आपले जीवन बदलायला नक्कीच सुरुवात होणार। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 27 नोव्हेंबर 2012 रोजी नवसारी रिंग रोड येथे स्कूल व्हॅन व एसटीच्या भीषण अपघातात 8 ते 10 वर्षाच्या 6 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेला आज 8 वर्ष पूर्ण झाले असून मात्र शहरातील वाहतूक व्यवस्थेत काहीच बदल दिसत नाही। 27 नोव्हेंबर 2012 हा दिवस अमरावतीकरांकरिता काळा दिवस ठरला होता। वलगाव, कूड, रेवसा येथून शाळेचे विद्यार्थी घेऊन स्कूल व्हॅन अमरावती येथे येत होती। मात्र नवसारी टी पॉइंट जवळ परतवाडा येथून येणाऱ्या एसटी विभागाची यशवंती बस व स्कूल व्हॅनचा भीषण अपघात झाला। या अपघातात 8 ते 10 वर्षातील 6 निरागस बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य मुले गंभीर जखमी झाले होते। 6 निरागस मुलांच्या मृत्यूने अमरावतीत शोक व्यक्त होत होता। आज या घटनेला 8 वर्ष पूर्ण झालेत, मात्र शहरातील वाहतूक व्यवस्थेत काहीच बदल दिसून येत नाही। 6 निष्पाप बालकांचा जीव जाऊन सुद्धा प्रशासनाला अजून देखील जाग आलेली नाही। या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेत, आमदार बदललेत, अधिकारी निलंबित होऊन पुन्हा कार्यरत पण झालेत, मात्र अपघातात मृत्यू झालेल्या मुलांच्या परिवारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही। शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल झाला नाही। नियमित स्कूल व्हॅनची तपासणी नाही। आजही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी ऑटो, स्कूल व्हॅन मधून प्रवास करतात, मात्र यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही। या घटनेवेळी शहरात कार्यरत असलेले अनेक अधिकारी आज सेवानिवृत्त झालेले आहेत, मात्र ही घटना ते विसरू शकले नाही। तर या घटनेत मृत्यू झालेल्या 2 बालकांचे वडील मुलाच्या जाण्याने दुःखी होऊन त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे, तर एका मुलाच्या आईचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती आहे। 27 नोव्हेंबर 2012 हा दिवस अमरावतीकरांकरिता न विसरणारा असून पुन्हा अशी घटना कुठेच घडू नये अशी प्रार्थना अपघातात मृत्यू झालेल्या बालकांचे पालक प्रत्येक वर्षी अपघात स्थळी जाऊन करतात। बुधवारी पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी मालटेकडीचा पाहणी दौरा केला। त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी आढळून आल्या असता मुख्य प्रवेश गेटवर सीसीटीव्ही तसेच हाय मार्क्स लाईट लावण्याच्या सूचना दिल्यात। शहराच्या मध्यभागी असलेल्या मालटेकडीवर सकाळ ते संध्याकाळपर्यंत शहरवासी वॉकिंग करिता येत असतात। तसेच मालटेकडीवर दर्गा असल्याने उर्स महिन्यात मोठ्या संख्येने भाविक या उर्स मध्ये सहभागी होतात। उर्स संदर्भात बुधवारी रात्री पोलीस आयुक्तांनी मालटेकडी येथे पाहणी दौरा केला असता त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने मालटेकडीवर अनेक त्रुट्या आढळल्यात। त्यांनी मालटेकडीच्या 4 प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही व हाय मार्क्स लावण्याच्या सूचना दिल्या। तसेच येथे एका पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी लावण्याच्या सूचना फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आल्या। शुक्रवारी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन मतदान प्रक्रिया तसेच आचारसंहितेदरम्यान केलेल्या कारवाईची माहिती दिली। विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली। यात त्यांनी सांगितले की अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता एकूण 27 उमेदवार रिंगणात असून 1 डिसेंबरला 35,622 मतदार, यामध्ये पुरुष 26,060 तर स्त्री 9,562 हे 77 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावतील। तर 26 नोव्हेंबर पर्यंत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकी दरम्यान एकूण 8 आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंद झाली आहे।
यामध्ये अमरावतीमध्ये 3, अकोला, बुलढाणा, यवतमाळ यामध्ये प्रत्येकी 1 व वाशिम 2 या संबंधितांवर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच 26/11 पर्यंत प्रचाराकरिता एकूण 18 वाहनांना, 11 प्रचार कार्यालयांना तर 90 बॅनर होर्डिंग यांना जिल्हास्तरीय तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून परवानगी देण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील आवश्यक असलेले मतदान अधिकारी, कर्मचारी यांची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. त्यानुसार 77 मतदान पथके व 15 राखीव पथक तयार करण्यात आलेले असून त्यानुसार आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली. तो जैसा की आपण सर्वांना माहिती आहे, आपला सध्या विधान परिषदेच्या इलेक्शनचा कालावधी चालू आहे आणि मागची 2 प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण त्या टप्प्याचे जो डिटेल्स होते ते ऑलरेडी सांगितले होते. आता हा जो पिरियड आहे सध्या बेसिकली कॅम्पेनिंगचा पिरियड आहे आणि या ऑलरेडी आपले 27 उमेदवार रिंगणात आहेत. मागची VC मध्ये मी ऑलरेडी आपली प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी मी सांगितलं होतं, आपले टोटल जो वोटर्स आहेत त्याची संख्या 35,622 आहेत आणि 77 मतदान केंद्र आहेत. आता हा जो कालावधी जातोय तो सध्या इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी सध्या त्याचा यूज चालू आहेत आणि 29 पर्यंत इलेक्शन कॅम्पेनिंग चालू राहील. 29ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्शन कॅम्पेनिंग 5 वाजेपर्यंत चालू राहू शकते आणि 5 नंतर ती संपेल. त्या पर्पजसाठी आपण इव्हन त्यानंतर आपण ड्राय डे पण डिक्लेअर केलेला आहे. ॲज पर द डायरेक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन, पोल संपण्याचा जो टाईम असतो दॅट इज 5 o'clock ऑन फर्स्ट, त्याच्या 48 तासापूर्वी आपल्याला ड्राय डे डिक्लेअर करावा लागतो आणि परत जे काउंटिंगच्या दिवशी ड्राय डे डिक्लेअर करावा लागतो. सो आपला जो हे ड्राय डे डिक्लेअर झालेला आहे एंटायर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये दॅट इज फ्रॉम 29/11/2020 ऑनवर्ड्स, दॅट इज इव्हनिंग ऑनवर्ड्स. बेसिकली जशी कॅम्पेनिंग संपते मग ड्राय डे चालू होतो. सो दॅट इज वन थिंग. प्लस आपला त्या दिवशी ॲज पर जनरल रूल जो आपले बाकीचे इलेक्शन्समध्ये पण आहेत, 100 मीटरचा जो परिसर असतो ऑन द डे ऑफ काउंटिंग तिथे 144 लागू राहील. बिसाइड्स दिस या कॅम्पेनिंगच्या पिरियडमध्ये आतापर्यंत टोटल 8 आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 3 अमरावतीमध्ये, अकोला, बुलढाणा, यवतमाळमध्ये प्रत्येकी 1 आणि वाशिममध्ये 2. बाकी आपण जसा लास्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, परमिशन्स वगैरे जे वाहनाची आहेत आणि प्रचार कार्यालयाचे आहे ते आम्ही नॉर्मली डिसेंट्रलाइज केलेली आहेत. टोटल 18 वाहनांना परमिशन दिलेली आतापर्यंत आणि 11 प्रचार कार्यालयांना परमिशन दिलेली. तर आणि त्याच्याशिवाय 90 बॅनर्स आणि होर्डिंग्स त्याचीसुद्धा परवानगी काही आमच्या ऑफिसमार्फत आणि काही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डिस्ट्रिक्ट इलेक्शन म्हणजे कलेक्टर ऑफिसमार्फत देण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त टोटल आमच्या काल काउंटिंगची ट्रेनिंग पण आमची सगळे स्टाफची काल कंप्लीट झाली. ऑब्झर्वर साहेब पण काल इकडे होते. टोटल आणि पोलिंगसाठी लास्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं टोटल 77 पोलिंग स्टेशन्स आहेत. त्याच्यासाठी आम्ही 77 मतदान पथक आणि प्लस 15 रिझर्व्ड पथक तयार केलेले आहेत. त्यांची आमची 5ही डिस्ट्रिक्टची ट्रेनिंग 5ही डिस्ट्रिक्टमध्ये मागचे संडेला कंप्लीट झाली होती. सो ऑल ओव्हर पीपल आर ट्रेंड. टोटल चतुर्थ कर्मचारी इन्क्लूड करून 963 लोक कर्मचारी आम्ही पोलिंग पर्पजसाठी नेमलेले आहेत. याच्यामध्ये 231 आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्य कर्मचारी म्हणजे इलेक्शन कमिशनचे जो डायरेक्शन्स आहेत प्रत्येक पोलिंग बूथवर विदाउट टेकिंग टेम्परेचर आणि विदाउट टेकिंग ऑक्सिजन लेवल कोणाची हे वोटिंग होऊ शकणार नाही. सो त्याच्यासाठी आम्ही एक आरोग्य पथक तिथे नेमलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि 2 त्यांचे असिस्टंट राहतील. काल जो आम्ही साहित्य वाटप केला प्रत्येक डिप्टी DOला पोलिंग स्टेशनसाठी, त्याच्यामध्ये एक आरोग्य किट पण आपण वाटप केलेली आहे. त्या आरोग्य किटमध्ये सॅनिटायझर, मास्क, फेस शिल्ड प्लस बाकीचं जो साहित्य याच्यासाठी कंपल्सरी केला होता कमिशनने ते याच्यासाठी आम्ही टाकलेलं आहे, विच इन्क्लूड थर्मल गन अँड पल्स ऑक्सिमीटर ऑल्सो. सो प्रत्येक वोटर ज्या दिवशी जो वोटिंगसाठी येईल अगोदर त्याचे टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल मेजर केला जाईल. जर तो लिमिटपेक्षा जास्त टेम्परेचर किंवा ऑक्सिजन लेवल दिसला तर त्याला एक टोकन नंबर दिला जाईल आणि शेवटी जर सर्वांची वोटिंग झाल्यानंतर शेवटी त्याला वोटिंगसाठी बोलवण्यात येईल. सो दॅट इज द प्रोटोकॉल विच इज गिवन बाय कमिशन.
बिसाइड्स दिस आमचे बॅलेट पेपरची प्रिंटिंग पण कंप्लीट झालेली आहे. मी आपल्याला सांगितलं होतं की 35,622 मतदार आहेत आपले. बॅलेट पेपर आम्ही 10% 11% एक्स्ट्रा 42,600 प्रिंट करून आमच्याकडे आलेले आहेत. त्याची तपासणी पण झालेली आहे. त्याच्यासोबत 300 पोस्टल बॅलेटची पण छपाई करून आमच्याकडे आलेली आहेत. जे बॅलेट पेपर छापून आले होते त्याच्यामध्ये 5 मतपत्रिका रद्द करण्यात आलेली आहेत. त्याची प्रिंटिंगमध्ये प्रॉब्लेम्स होते. 2 मतपत्रिका अशी होती ज्याचा प्रिंटिंगच झाला नव्हता आणि हे मतपत्रिका अकोला मतदान केंद्राची, एक अकोला मतदान केंद्र क्रमांक 26ची आहेत अकोटची, आणि दुसरी वाशिममध्ये मतदान केंद्र क्रमांक 55 कारंजाची आहे. त्याच्या व्यतिरिक्त 3 मतपत्रिका मिसिंग होत्या आणि 3 मतपत्रिका हे यवतमाळ मतदान केंद्राची आहेत. परंतु आम्ही नॉर्मली एक्स्ट्रा छापून घेतो, सो 10% एक्स्ट्रा आहे. सो प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये ऑन एन ॲव्हरेज मिनिमम 10% एक्स्ट्रा बॅलेट पेपर्स अवेलेबल राहतील. रिगार्डिंग पोस्टल बॅलेट्स, आमच्याकडे इनिशियली 194 पर्सन्स विथ डिसेबिलिटीज होते. त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांचे ऑप्शन्स घेतले होते की त्यांना बॅलेट पेपर पोस्टल बॅलेटची सुविधा पाहिजे की पिकअप अँड ड्रॉपची सुविधा पाहिजे. आउट ऑफ 194 फक्त 27 दिव्यांग मतदारांनी फॉर्म 12D भरून आमच्याकडे सादर केला. दॅट मीन्स आमचे जो पोस्टल बॅलेट या इलेक्शन पर्पजसाठी राहतील ते फक्त 27 राहतील. ऑल्दो आम्ही 300 छापून घेतले, बट स्टील मॅक्सिमम पोस्टल बॅलेट जे त्या दिवशी काउंटिंगसाठी येणार ते 27च येणार. ऑलरेडी मी सांगितलं आहे की काल आमचं निवडणूक साहित्य वाटप कंप्लीट झालेलं आहे. इलेक्शन कमिशनकडून जे स्केच पेन आणि इंक पाहिजे होते ते पण काल रात्री प्राप्त झाले. त्याचं सुद्धा आज वाटप होतोय. सो आमच्या इलेक्शन पर्पजसाठी मतदान केंद्रावर जे साहित्य पाहिजे होता ते सगळं अवेलेबल झालेलं आहे आणि त्याचा वाटप डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत ऑलरेडी झालेला आहे डिप्टी डीओकडे. आणि 30 तारखेला जेव्हा आमची पोलिंग पार्टी पोलिंग पर्पजसाठी निघतील मग त्यांना इंडिव्हिज्युअली हे साहित्य वाटप अलॉंग विथ मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल त्या दिवशी त्यांना दिली जाणार आहे. त्याच्याशिवाय आमचा जो काउंटिंग सेंटर आहेत जिथे 3 तारखेला काउंटिंग होणार आहेत त्या काउंटिंग सेंटरची सुद्धा आता मान्यता आलेली आहे इलेक्शन कमिशनकडून. आणि काउंटिंगमध्ये फक्त नॉर्मली काउंटिंग स्टार्ट करण्यापूर्वी कमिशनची मान्यता घ्यावी लागते आणि रिझल्ट डिक्लेअर करण्यापूर्वी कमिशनची मान्यता घ्यावी लागते. सो काउंटिंग सेंटरची परमिशनची आम्ही वाट बघत होतो. सो दॅट वी हॅव रिसिव्ड नाव. अदर दॅन दॅट या नोट्ससोबत आम्ही डूज अँड डोंट्स परत आपल्याकडे दिलेले आहेत. सो दॅट आमचे जो मतदार आहेत त्यांना ऑर्डर ऑफ प्रिफरन्स कसा भरायचा ते लास्ट आपली प्रेस कॉन्फरन्समध्ये पण दिला होता, परत आपल्याकडे ते दिलेलं आहे. त्याची आमच्या मार्फत पण आम्ही प्रसिद्धी करतोय. रिक्वेस्ट आहे की आपल्या मार्फत पण याची प्रसिद्धी व्हावी. प्लस ओळखपत्राचे जो नमुने आहेत बिसाइड्स आपला जो ईपिक आहे त्याचं हे लास्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं की ईपिक सोबत ॲडिशनल 9 डॉक्युमेंट्स कमिशनने जे अलाव केलेले आहेत त्याची लिस्ट याच्यासोबत जोडलेली आहे. आणि शेवटी जे आमचे आतापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची लिस्ट याच्यामध्ये आहे. सो दिस इज द बेसिक आतापर्यंतचा जो प्रोग्रेस आहे. आता याच्यामध्ये काही आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. विदर्भ युवा संघर्ष समितीचा शिक्षक पुरस्कृत उमेदवार अरविंद माणिकराव तट्टे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन रोशन अर्डक यांनी पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वेग आला असून दिनांक 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. 4 दिवसच मतदानाला राहिले असून अनेक संघटना उमेदवारांना पाठिंबा देत आहे. शुक्रवारी विदर्भ युवा संघर्ष समितीने शिक्षक पुरस्कृत उमेदवार अरविंद माणिकराव तट्टे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तट्टे यांनी शिक्षक हितासाठी केलेले काम पाहून संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन अर्डक यांनी हा निर्णय घेतला व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाठिंबा जाहीर केला. विदर्भ युवा संघर्ष समितीने जो मला पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने मी एवढं त्यांना आश्वस्त करू इच्छितो का शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या ज्या समस्या आहेत त्या सेवावृत्ती भावनेने सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. विनाअनुदानित शाळांना वेतन अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. 25 नोव्हेंबर 2015 नंतरच्या नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी संसदीय मार्गाने जे करणं शक्य असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न करेल. घड्याळी तासिकेवर कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुद्धा कटिबद्ध राहील. आणि ज्या शिक्षकांची 24 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
आणि नेटसेटग्रस्त प्राध्यापकांना पेन्शन लागू असल्याबाबतचे शासकीय परिपत्रक काढण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहील. शिक्षकांच्या वेतनाविषयक समस्या, स्थान निश्चितीबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहील. वेतनोत्तर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणून माझी सर्व मतदार बंधू भगिनींना प्रार्थना आहे की त्यांनी मला प्रथम पसंतीचं मत देऊन सभागृहामध्ये पाठवा. नमस्कार, मी डॉक्टर रोशन प्रभाकरराव अर्डक, अध्यक्ष विदर्भ युवा संघर्ष समिती विदर्भ. तर आज ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे तर ती आम्ही प्राध्यापक अरविंद माणिकरावजी तट्टे हे जे शिक्षक मतदार अमरावती विभागामध्ये उभे आहे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज ही मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि त्यांच्या ज्या व्यवस्थापन त्यांचं संकल्पपत्र जे पत्र आहे हे व्यवस्था परिवर्तन जे आहे त्याला अनुकूल असल्यामुळं आज मी स्वेच्छेने अध्यक्ष म्हणून यांना जाहीर पाठिंबा आज दिलेला आहे. कोल्हापूर परिसरात काही दिवसात कागदपत्र देतो असे सांगून कमी पैशात दुचाकी विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने सापळा रचून 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 29 दुचाकी जप्त केल्या आहेत. कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीनुसार कोल्हापूर येथील पेट्रोल पंप जवळ मुलरत नगर येथील 30 वर्षीय अनीस खान अहमद खान व ताजनगर येथील 28 वर्षीय सय्यद वसीम सय्यद सलीम या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांच्या मोटरसायकल बाबत माहिती दिली. चोरीच्या मोटरसायकल आरोपी क्रमांक 3 जसपुरा कोल्हापूर येथील 30 वर्षीय मोहम्मद शकील अनवर मोहम्मद या आरोपीला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली. तेव्हा ही वाहने आजूबाजूच्या गावातल्या खेड्यागावांच्या लोकांना विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली. आरोपींच्या ताब्यातून 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या. यांची किंमत अंदाजे 15,42,000 रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पुढील कारवाई कोल्हापूर पोलीस करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्या पथकाने केली आहे. कोल्हापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे. शहरात रात्री 10 नंतर पोलीस विभागातर्फे मोठे हॉटेल्स व बार्सवर पोलीस कारवाई करून गुन्हे दाखल करीत आहेत. मात्र शहरात अनेक ढाबे रात्री 2 वाजेपर्यंत सुरू राहतात, अवैध दारू विक्री करतात. त्यांच्यावर मात्र पोलीस कारवाई का करत नाही असे प्रश्न नितीन मोहोड यांनी उपस्थित केला आहे. शहरात रात्री 9 वाजता मार्केटमधील दुकाने बंद व बार व रेस्टॉरंट हे 10 वाजता बंद करण्याचे आदेश आहे. मात्र शहरातील अनेक ढाबे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत सुरू राहतात व तेथे अवैध दारू विक्री केल्या जातात. मात्र पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नितीन मोहोड यांनी केला आहे. पोलीस फक्त मोठमोठे हॉटेल व बारवर कारवाई करत आहेत, मात्र शहराबाहेरील या ढाब्यांवर पोलिसांचं लक्ष नाही का असा प्रश्न नितीन मोहोड यांनी केला आहे. की त्यांना फक्त टार्गेट आमच्या FL3 म्हणजे आमच्या बार मालकांचाच दिसतो. तुम्हाला माहिती असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 महिने बार बंद होते. त्यानंतर काही दिवस 7 वाजेपर्यंत त्यांनी बार उघडले. मग त्यांनी ते 9 वाजेपर्यंत केले. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 9 वाजताचे बार जे होते त्याच्या तिसऱ्या दिवशी 10 वाजताचे ऑर्डर आले. विरार आणि नाशिक आणि न्यू बॉम्बे आणि ठाणा याच्यामध्ये तेव्हाच 10 वाजताचे ऑर्डर्स आले आणि काही ठिकाणी 11 वाजताचे ऑर्डर आले. आम्हाला मात्र फक्त 31 जिल्ह्यामध्ये 30 जिल्ह्यामध्ये 10 वाजता असताना फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये 9 वाजेपर्यंत आणि 9:15 वाजता येऊन पोलीसवाले आम्हाला त्रास द्यायचे. तर आम्ही कलेक्टरना म्हटलं की साहेब सगळीकडे आमच्या अमरावतीलाच तुम्ही का 10 म्हणजे अमरावतीला खूप जास्त पेशंट आहेत का, की खूप जास्त मोर्टॅलिटी आहे का. कलेक्टर आम्हाला उत्तर देऊ शकला नाही, परंतु ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मग आता नंतर आम्ही त्यांना डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांनी कसे तरी आमचे 10 वाजता चालू केले. पण आमचं म्हणणं असं आहे की 10 वाजता जर कस्टमर आमच्याकडे आला, तो 9:45 आला, त्यांनी पोळ्या मागितल्या, भात मागितल्या, त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की आपली भूक मिटली नाही आहे तर तो अजून भात मागतो. 10:15 वाजेपर्यंत तो नंतर पोळी मागतो. त्याला अर्ध्या पोटावर आम्ही पाठवून द्यायचं का की तू नाही आता तुझं बंद झालं आहे, आता तू आता पोळी खाऊ नको किंवा भात खाऊ नको. तर असे आम्ही 10:15 10:30पर्यंत परंतु नाही 10:15 आणि त्याच्याच समोर जे इल्लिगल ढाबे आहेत अमरावतीमध्ये तुम्ही बघा, न्यू MIDC रोड, अमरावती मुर्शी रोड, त्याच्यानंतर नांदगाव पेठचा रस्ता जो आहे तो, त्याच्यानंतर तुमचा वलगाव रोड, इथे असंख्य ढाबे आहेत आणि इल्लिगली चिरीमिरी देऊन
प्रशासनाला म्हणा, आम्ही आता नाव घेऊ शकत नाही पण सर्वांना तुम्हाला माहिती आहे, त्यांना पैसे देऊ, इल्लिगल मद्य विकतात, त्याचा कुठला हिशोब नाही, कोणाकडून दारू आणतात, कसे विकतात, त्याचा मध्यंतरी चाणक्यवर रेड केली, पोलीस आयुक्तांनी त्यांना झापलं सुद्धा, त्यांच्या केसेस बनवल्या. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचं 10 वाजता बरोबर बंद करता, जो आम्ही 5,31,000 रुपये वार्षिक फी भरतो आणि तो 1 रुपया फी भरत नाही, TP रजिस्टर मेंटेन करत नाही, तो व्हॅट भरत नाही, कुठलाही टॅक्स प्रशासनाला देत नाही, त्याच्या हॉटेलमध्ये 2-2 वाजेपर्यंत चला माझ्यासोबत, 2 वाजता तुम्हाला मी ढाबे उघडे असलेले दाखवतो. तेव्हा माझं तुमच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की हा जर व्यवसाय, सरकारचा रेव्हेन्यू जर वाचवायचा असेल तर हे इल्लिगल ढाबे तुम्ही ताबडतोब बंद करा. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी पुन्हा चेन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे. 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. गाडगेनगर ठाण्या हद्दीत 15 दिवसा अगोदर चेन स्नॅचिंग घटना घडली होती. ते आरोपी अटक होत नाही तर आणखी एक घटना समोर आली आहे. समता कॉलनी येथील रहिवासी असलेल्या मनीषा पंजाबराव गुंदे या पायी जात असताना तोंडाला बांधून असलेल्या 2 दुचाकीस्वार युवकांनी गुंदे यांच्या मागून येऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला जोरदार झटका देऊन 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेलेत. या संदर्भात गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली असता गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 392 दाखल केला आहे. धामणगाव शहरात नगर परिषद आणि कंत्राटदाराची अंधाधुंद लुटमार सुरू आहे. शास्त्री चौकातून अंजनसिंगीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा गाजावाजा करून नव्याने तयार केलेल्या शहरातल्या भव्य दिव्य डांबरी रोडची अवस्था भयावह झाली आहे. छत्रपती शिवाजी चौकात श्रीनिवास कॉम्प्लेक्स जवळ मुख्य रस्त्याची अल्पावधीतच दुर्दशा झाल्याचे चित्र म्हणजेच भ्रष्टाचाराचे बोलके उदाहरण आहे. शास्त्री चौकातून अंजनसिंगीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा गाजावाजा करून नव्याने तयार केलेल्या शहरातल्या भव्य दिव्य डांबरी रोडची अवस्था भयावह झाली आहे. छत्रपती शिवाजी चौकात श्रीनिवास कॉम्प्लेक्स जवळ मुख्य रस्त्याची अल्पावधीतच दुर्दशा झाल्याचे चित्र म्हणजेच भ्रष्टाचाराचे बोलके उदाहरण आहे. रस्ता उखडल्यामुळे पडलेला मोठा गड्डा नागरिकांकरिता जीवघेणा ठरला असून नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धामणगाव नगर परिषदमध्ये मागील काही वर्षांमध्ये करोडो रुपयांचा निधी आला आणि नगर परिषद प्रशासनाने तो निधी खर्च करून मोठ्या प्रमाणात शहराचा विकास केला असल्याचा दावा नगर परिषद प्रशासनाने वारंवार केला आणि शहरातील जनतेची दिशाभूल केली. तसेच हा विकासाचा दावा आता खोटा ठरताना दिसू लागलेला आहे. अमरावती विभाग शिक्षक निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त 3 दिवसच शिल्लक राहिले असून आता उमेदवार जोमाने प्रचाराला लागले आहेत. प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचून आपल्याकरिता मत मागणीला घेऊन उमेदवार प्रचार दौरा करीत आहेत. अमरावती शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीला 2 दिवस राहिलेले आहेत. 1 तारखेला शिक्षक मतदार हे आपलं मतदान करून कोणाला निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आतापर्यंत 27 उमेदवार मैदानात आहे आणि 27 उमेदवारांनी 5ही जिल्ह्यामध्ये जनसंपर्क दौरा करून शिक्षकांना पहिल्या पसंतीचं मत मागितलेलं आहे. यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी उडी घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी यासोबतच शिक्षक संघटनेचे दमदार उमेदवारसुद्धा मैदानात आहे. त्यांचा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 5ही जिल्ह्याच्या शिक्षक मतदारांना भेटीगाठी सुरू आहे. त्या भेटीगाठीनंतर यांना विविध आश्वासन देऊन यावेळेस जर त्यांना विजयी केलं तर ते शिक्षकांच्या समस्या सोडवतील या प्रकारचं मत शिक्षक उमेदवार देत आहे. परतवाडा अचलपूरमध्ये सुद्धा शेखर भोयर, संगीता शिंदे, दिलीप निंबोरकर, धांडे आणि देशपांडे, प्रकाश काळबांडे असे जे उमेदवार आहे हे प्रमुख उमेदवार आहेत. यांचेसुद्धा जनसंपर्क दौरे सुरू आहे आणि हे सुद्धा पहिल्या पसंतीचं मत मागत आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये अजून प्रचारासाठी वेळ सुरू आहे आणि प्रचाराचा वेळ राहिलेला आहे. आता यानंतर प्रचार बंद होईल. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. अचलपूर सहित अमरावती जिल्ह्याच्या सर्व तहसीलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये मतदान होईल. याच प्रकारे 5ही जिल्ह्याच्या उपविभागीय कार्यालय जिथे जिथे आहेत तिथे तिथे शिक्षक मतदारांचे मतदान होईल. येणाऱ्या 3 तारखेला याचं रिझल्ट येणार आहे. कोण आमदार होते, शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोणाला भेटते, महाराष्ट्र राज्य विधान परिषद शिक्षक महासंघाचा नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
खूप छान प्रतिसाद आहे. आम्ही जेवढ्या पण स्कूलमध्ये गेलो सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की दादांनी खूप कामं केली आहे. असं कोणीच म्हटलं नाही की कामं नाही केली आहे किंवा ओळखत नाही आहे. आतापर्यंत छान प्रतिसाद. कुठे कुठे दौरा झाला? सगळे तालुके झाले. अमरावती पूर्ण होम टू होम केलं. आपल्याला जे शिक्षक मतदारांना आपली शेवटची आव्हान काय राहील? काय बस सगळ्यांनी त्यांचं काम बघून शेखर दादाचं त्यांना पहिली पसंती द्यावी. बस एवढं. सर, आपल्या काय प्रतिक्रिया आहे? एकूणच शिक्षक महासंघ मागील 12 वर्षांपासून चळवळीत आहे. काय आपली 12 वर्षापासून सतत संघर्ष करत आलेले आणि अनेक शिक्षकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि सर्वांना यावेळी असं वाटतं की शेखर भाऊसारखं नेतृत्व आपल्या शिक्षकांना लाभायला पाहिजे. काऊन की त्यांची जी तळमळ आहे, त्यांचं ते कार्यशैली आहे, हे सर्वांना यावेळेस खूप आवडलेली आहे आणि ते खूप मताधिक्याने यावेळेस निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्व तालुकेच नाही, 5ही जिल्ह्यामध्ये त्यांना भरमसाठ प्रतिसाद देणार आहे, एवढीच आमची अपेक्षा. आपलं काय म्हणणं? आज आपण परतवाडा अचलपूर दौऱ्यावर आहे. काय आपली प्रतिक्रिया? यत्करुषी यदसनासी यज्जीवोषी दसे. जो कर्तव्याने काम करतो आणि कामाने माणूस ओळखला जातो, याचप्रमाणे शेखर भोईर आपल्या स्वतःच्या कामाने ओळखला जात आहे. नेता म्हणून नाही, प्रत्येक शिक्षक हा स्वतःला शेखर भोईर समजून या क्षेत्रामध्ये अतिशय काम करत आहे, जिद्दीने काम करत आहे आणि प्रत्येकाच्या घर टू घर तो त्या ठिकाणी पोहोचवत आहे. आम्ही नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव, परतवाडा, अचलपूर, चांदूर बाजार, आता धारणी, चिखलदरा असं अंजनगाव करत सर्व शिक्षकांच्या माऊथ टू माऊथ स्वतंत्र भेटी घेतल्यानंतर शिक्षकांनी हेच सांगितलं की माझा नेता शेखर भाऊ, मी स्वतः शेखर भाऊ आहे आणि शिक्षकांनी ही उमेदवारी दिली आहे. शिक्षकच शेखर भाऊला पहिल्या पसंतीने प्रथम क्रमांकाने या अमरावती विभाग मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहे. तो इतिहास पूर्ण अमरावती जिल्ह्यात राहील. शेखर भाऊच आमदार होईल, दुसरा कोणीही आमदार होऊ शकणार नाही. आपल्या सर काय प्रतिक्रिया? या निवडणुकीमध्ये शेखर भाऊंनी सर्वांना खूप मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आव्हान उभं करण्याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की शेखर भाऊ सतत 12 वर्षापासून शिक्षकांच्या समस्यांसाठी झटत आहे आणि त्याचा शिक्षकांचा प्रतिसाद त्यामुळे इतका चांगला मिळत आहे की शेखर भाऊ निश्चितच विजयी यावेळेस होतील, आम्हाला संपूर्ण खात्री आहे. आपल्याला काय वाटतं सर, जे शिक्षकांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत, ते जुनी पेन्शन योजना म्हणा किंवा कायम विनादानवाल्यांना 20% मिळालं, याच्या व्यतिरिक्त काय काय अजून समस्या आहेत? शिक्षकांच्या शारीरिक शिक्षक आहे, MCVC शिक्षक आहे, ITI शिक्षक आहे, या सर्वांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. शेखर भाऊंनी कोणतेही पद नसताना या सर्व शिक्षकांच्या समस्या सोडण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे. कदाचित शेखर भाऊ या निवडणुकीत जर विजयी झाले तर या शिक्षकांच्या समस्या निश्चितच सुटतील असं मी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो. एक शेवटचा प्रश्न की पहिले संघटना या शिक्षक मतदारसंघामध्ये संघटना होत्या, BT देशमुख होते, हे होते, परंतु आता संघटनावर कुरघोडी कुठेतरी पक्षांनी केली दिसते या निवडणुकीत. यावर काय म्हणणं? पण हा मतदारसंघ प्युअरली शिक्षकांचा मतदारसंघ आहे. यामध्ये पक्षांनी हस्तक्षेप केला निश्चितच आहे, परंतु पक्ष ऐनवेळी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे, शिक्षकांना माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांचं वोटिंग हे पक्षाकडे जाणार नाही तर ते काम करणाऱ्या शिक्षक संघटनेकडे जाईल, एवढं निश्चित. आपली काय प्रतिक्रिया सर? गेल्या एक आतापासून शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांच्या भोवती घोंगावणारं शेखर भोईर नावाचं वादळ या 3 तारखेला सुनामीच्या रूपात विधिमंडळामध्ये जाऊन शिक्षण क्षेत्र समस्यामुक्त करेल आणि इतिहासात पहिल्यांदा शिक्षक मतदारसंघाचा निकाल हा रात्री 1:30 वाजता लागलेला असेल आणि प्रचंड बहुमताने शेखर भोईर हे निवडून आलेले असेल. कारण त्यांच्या संघटनेच्या मागे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महामंडळाचा संपूर्ण ताकदनिशी पाठिंबा असून UTA उर्दू टीचर असोसिएशनचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. कलाध्यापक संघटनेचे लोकसुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये आहे आणि विशेष शिक्षक जे शिक्षण प्रक्रियेमधून हद्दपार करण्याचा जो कुटील डाव आहे तो आणून पाडण्यासाठी मान्य शेखर भोईर यांनी केलेले प्रयत्न निश्चितच या सर्वांच्या संघटन शक्तीतून शेखर भोईर यांना आमदार बनवतील आणि शिक्षण क्षेत्र हे समस्यामुक्त करतील. विभागात शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. नुकतेच 2 दिवस बाकी राहिलेले आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये काय चित्र आपल्याला पाहायला दिसत आहे? काय आपल्या प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशा आहेत की यावेळीचं जे निदान आहे, मागच्या वेळचं निदान अलग होतं, यावेळीचं निदान असं आहे की संघटनेचा उमेदवार सभागृहात जावा, ज्याला शिक्षण प्रणालीची चांगल्या प्रकारची जाणीव आहे, शिक्षकाच्या प्रश्नाची जाणीव आहे, तो सभागृहात तिथे प्रश्न उठवू शकतो, त्याला वाचा पडू शकतो, म्हणून असा उमेदवार तिथे जावा अशी एकंदरीत शिक्षकांची भावना आहे. काय आपल्याला वाटते, पहिले शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक संघटनेचं एक वजन होतं, पण आज राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली. आजही
शिक्षकाच्या बाजूनं असणाऱ्या 3-4 संघटना एकत्रित आल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं बलाबल तुम्हाला सांगतो निश्चितच राजकीय पक्षापेक्षा जास्त आहे. काय वाटते आपल्याला शिक्षकांचे महत्त्वाचे अजून कोणते प्रश्न आहे जे अद्यापही नाही झाले, जे व्हायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पेन्शन आहे ना, पेन्शन तर सर्वांनाच असायला पाहिजे ना. 2005 पासून पेन्शन बंद झाली. म्हणजे पुढे काय करावं त्या लोकांनी तुम्हाला सांगतो. पेन्शन तर हा महत्त्वाचा विषय आहे ना. 75,000 रुपयाचा माणूस जेव्हा घरी येते पेन्शनला, तेव्हा त्याला कमीत कमी 30,000 भेटलं ना हायसं वाटते. नाही तर तो जिवंत मराल ना उद्या. तुमचं काय मत आहे? शिक्षकांच्या आणि बिना अनुदान तत्वाच्या एक तर शाळा बंद कराव्या, किंवा ही जी फॅशन चालू केली आहे सरकारनं तुमच्या कशाची कॉन्व्हेंटची, ही कॉन्व्हेंटची फॅशन बंद करावी. कॉन्व्हेंटला हे देणं बंद करावं. शेवटच्या प्रश्न, दुसरं काहीतरी केलं पाहिजे ना. शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षणाचं जे आज कंत्राटीकरण आणि खाजगीकरण होत आहे ज्या प्रकारे, आज एखाद्या शिक्षकाला जर नोकरी करायची तो 50-60 लाख रुपये लागायचेच घेते संस्था त्याच्याकडून. यावर आपलं काय म्हणणं? तुम्हाला सांगतो हे सर्व गव्हर्नमेंटकडे गेलं पाहिजे. सर्व मधात जी सिस्टीम आली होती ती चांगली होती, समजलं की नाही. त्याच्यापासून वाचले काही लोक तुम्हाला सांगतो. पण हे जर तुम्हाला करायचं असेल तर आपला जो आमदार आहे त्या आमदारानं वाचाफळासाठी त्याचं शैक्षणिक विचाराचाच माणूस आमदार गेला पाहिजे, ही आमची भावना आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. ही आमची भावना आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. पूर्ण निवडणुका चालू आहे, ही आमची भावना आहे. 1 तारखेला मतदान राहिलेलं आहे. ही आमची भावना 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 आहे. स्कूलें जो पुरानी स्कूलें हैं, लगभग गवर्नमेंट की स्कूल हो गई, नगर परिषद की स्कूलें, ये धीरे धीरे बंद होते जा रही है. उसके पीछे का जो कारण है ये अपने ढूंढ के निकालना चाहिए कि उसका कारण क्या है. ये जो नई नई स्कूलें आ रही है, नॉन गारंटेड स्कूलों को परमिशन दे देते हैं, बाद में उनको ये नहीं करते, और वो नॉन गारंटेड स्कूलें जो है वो चला तो लेते हैं अपने ट्यूशन के ऊपर या पैसे के ऊपर या फीस के ऊपर, लेकिन बाद में जो है नॉन गारंटेड स्कूल वाले जो जब ग्रांट के लिए ये करते हैं तो उनको ग्रांट दी नहीं जाती, और पूरा बच्चा जो है स्टॉप वो इंग्लिश कॉन्वेंट स्कूल की ओर बढ़ता है. तो ये ध्यान क्यों नहीं दिया जा रहा कि नगर परिषद की स्कूलें हो गई या जिला परिषद की स्कूल है, इनको टिकाए रखना चाहिए. वो धीरे धीरे डूबते चले जा रही है. तो इसके ऊपर भी जो आने वाले आमदार हैं उन्होंने सोचना चाहिए कि स्कूल को कैसे टिका के रख सके. बाकी और भी बहुत सारे प्रश्न हैं, जो प्रश्न जो है हम यहाँ पर ये नहीं कर सकते, लेकिन फिर भी अगर शिक्षकों की ओर लोग जो ध्यान देते हैं तो वही आमदार आज जो है वो चुन के आ सकता है, और बाकी के जो शिक्षक है वो शिक्षक को ही पसंद करेंगे और उन्हीं को ही वोट देकर अपने अभी लाने का. पहले संगठन जो है वो शिक्षक विधायक चुनते थे, शिक्षकों के संगठन होते थे बड़े बड़े, परंतु अब राजनीतिक दलों ने भी इस मैदान में एंट्री मारी है. क्या आपका कहना है? मेरा ये बोलना है कि अभी मैं आपको बताया कि शिक्षक के प्रश्नों को समझने वाला शिक्षक ही होता है. जो शिक्षक है उसको सब बात का नॉलेज होता है कि शिक्षकों को क्या क्या प्रश्न है, क्या क्या प्रॉब्लम है, और वो इसको सॉल्व कर सकता है. राजनीतिक पक्ष इसमें आए हैं, ठीक है, लेकिन राजनीतिक जो है वो इन सब बातों को समझ नहीं पाते. जो विमाशी पहले जो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ था, ये एक बहुत बड़ा संघ था. जिला परिषद था, शिक्षक परिषद था, विधान परिषद था, इस बहुत सारे ऐसे संघ थे, लेकिन धीरे धीरे ये जो संघ है वो आपसे मनमुटाव बोलो या क्या बोलो, उसकी वजह से धीरे धीरे खत्म हो गए, उनके टुकड़े टुकड़े हो गए. एक अंतिम प्रश्न, शिक्षकों को जो शिक्षा दान के अलावा अलग अलग काम दिए जाते हैं, जैसे उनको ये सब बातें, जनसंख्या सर्वेक्षण, बिल्कुल सही बोल रहे हैं आप. शिक्षकों के ऊपर शिक्षा दान
के अलावा जो कार्य किए जाते हैं, इसकी वजह से शिक्षकों का ध्यान जो है वो शिक्षक की ओर से भी हटते चले जा रहा है। उधर वो काम करने के बाद में वो इतना मन से भी और तन से भी थक जाता है कि स्कूल में आके बच्चों को बराबर अपना जो ज्ञान है वो दे नहीं पाता, या यूँ कहो कि थकान की वजह से बाकी जो है बातें वो भूल जाता है सब। तो वो काम उसको ना मिले, इसकी ओर भी अगर विशेष ध्यान दिया जाए तो ज़्यादा अच्छा होगा। आमच्या प्रतिक्रिया ह्या आहे की राजकीय पक्ष या शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू नये. राजकीय पक्षाचा हा मतदारसंघ नाही आहे. राजकीय पक्षासाठी वेगवेगळे मतदारसंघ भारतीय घटनेने तयार करून दिलेले आहे. हा शिक्षकाचा मतदारसंघ आहे. या शिक्षकाच्या मतदारसंघामध्ये शिक्षकच उमेदवार असला पाहिजे, शिक्षकच उमेदवार निवडून गेला पाहिजे. इतर राजकीय पक्षांना याच्यामध्ये काहीही गरज नाही यायची. त्यांच्यासाठी वेगळा मतदारसंघ दिलेला आहे. त्यांनी तिथे पाहिजे तेवढं इथे खाऊ नये. एकूणच मागे जे 2 प्रश्न होते महत्त्वाचे, विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना 20% अनुदान देण्यात आलं, जुनी पेन्शन योजना आतापर्यंत अद्यापही लागू नाही करण्यात आली, यावर आपली काय प्रतिक्रिया? माझी याच्यावर अशी प्रतिक्रिया आहे की याच्या 20% अनुदान शिक्षकाला नेहमी दुर्लक्षित केलं काय. हे शिक्षक विना अनुदानित आले किती वर्षापासून 10-20 वर्षापासून तसेच काम करत आहे, उपाशी मरत आहे. याची शासनाला काळजी नाही. आणि तेच जर एखादा मराठा आरक्षण असतं तर लगेच मंजूर करतात आणि शिक्षकांना अनुदान देत नाही. ही एक शोकांतिका आहे शिक्षकांची, त्या शाळेची, त्या शाळेतील विद्यार्थ्यांची. कसे शिकत असतील त्या विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक? काय मिळते त्यांना? शिक्षक आपल्या खिशातून पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना शिकवतो. शाळा मॅनेजमेंट पैसा देत नाही, गव्हर्मेंट ग्रँट देत नाही. मग खिशाला चोट कोणाच्या लागते? तर शिक्षकाच्या लागते. ग्रँट किती वर्षापासून ग्रँट नाही दिली आहे सरकारने. पाहिजे ते तिथे ग्रँट खर्च करतात, पाहिजे तिथे अवास्तव खर्च करतात. त्यांच्या गाड्यांना पेट्रोल पाहिजे, त्यांना VIP ट्रीटमेंट पाहिजे, शिक्षकांना का नाही? ही प्रतिक्रिया. आपल्याला असं वाटते का की शिक्षक हा जो वर्ग आहे हा सर्व गोष्टीपासून संपन्न असतो, नोकरी असते, पैसा असतो, सर्व गोष्टी, आणि मतदारसंघाचीच आवश्यकता आहे की नाही? नाही, घटनाकाराने फक्त शिक्षक हा एकच घटक असा आहे की ज्याला मतदारसंघ दिलेला आहे आणि तो फक्त शिक्षक मतदारसंघ आहे. तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला की विनाअनुदान तत्वावर शाळा निघाल्या आहेत किंवा ग्रँट नाही आहेत किंवा जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे, याला कारण असं आहे की शिक्षकाचे जे 7 मतदारसंघ आहेत, 7 आमदार विधान परिषदेमध्ये आहे, त्यापैकी एकच आमदार शिक्षक आहे. बाकीचे सगळे कोणी बिल्डर आहे, कोणी राजकीय प्रक्षाचा आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याशी या लोकांना काही घेणं देणं नाही. म्हणून विधान परिषदेमध्ये शिक्षकच आमदार गेला पाहिजे, जेणेकरून शिक्षकांचे प्रश्न सॉल्व्ह होतील, त्यांचे दूर केले जातील. काय काय असे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे शिक्षकांचे जे आतापर्यंत मार्गी लागले नाही? 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन योजना सरकारने नाकारलेली आहे आणि त्याच्या विरोधात आमचे जे नागपूर विभागाचे आमदार आहे गानार सर, त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन दिलं जात नाही तोपर्यंत मी सुद्धा पेन्शन घेणार नाही आमदारकीची. अशी पेन्शन नाकारणारा एकमेव आमदार विधान परिषदेमध्ये आहे. विनाअनुदान शाळेच्या तुकड्या वाढलेल्या आहेत, शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत, मराठी शाळा बंद पडत आहेत, अशा अनेक समस्या आहेत. आणि शासन रोज नवीन GR काढून पुढे ढकलत आहे, मागण्या मान्य करत नाही आहे. आणि मागण्या मान्य होत नाही याचं कारणच हे आहे की या मतदारसंघामधले जे आमदार आहेत ते शिक्षक नाही आहेत. एकच आमदार शिक्षक आहे. बाकीचे सगळे राजकीय पक्षाचे आमदार असल्यामुळे ते सरकारशी बोलू शकत नाहीत, सरकारशी भांडू शकत नाहीत. आणि म्हणून संघटनेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करावं, शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला मतदान करावं. शिक्षक परिषद ही गेल्या 43 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना. कोण आहे उमेदवार शिक्षक परिषद? राजकुमार बोनकेले वाशिम जिल्ह्यातून आहेत. अच्छा. ते शिक्षक परिषद उमेदवार आहेत. आणि आमचे नागपूर विभागामध्ये गानार सर हे आमचे उमेदवार आहेत, आमदार आहेत. मागे परिषद जो होती शिक्षण परिषद ही भारतीय जनता पार्टीसोबत निवडणूक लढवायची, परंतु भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र उमेदवार त्यांचा यावेळेस मैदानात उतरला. एक प्रकारे हा एक अलिखित करार होता की पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं लढावं आणि शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक परिषदेनं लढावं, हा एक प्रकारचा अलिखित करार झाला होता. आणि त्यानुसारच सगळ्या मतदारसंघात निवडणुका झाल्या. परंतु एखादा राजकीय पक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला असं वाटतं की ग्रामपंचायतपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळं आमचंच असलं पाहिजे. आणि त्यांनी याच धोरणातून आपला ऐन वेळेवर हा इथे उमेदवार त्यांनी टाकलेला आहे. आणि त्यामुळे काही शिक्षक परिषद मागे जाणार नाही आहे. शिक्षक परिषदेचा जो कोटा आहे तो त्यांना मिळणारच आहे. आणि त्यामुळे
डॉक्टरला काय आमच्या उमेदवारावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा काही परिणाम होणार नाही. अमरावती शिक्षण विभाग के चुनाव 2 दिन शेष रह गए हैं. अब तक 27 उम्मीदवारों ने 5 जिलों के अंदर शिक्षकों को लुभाने के लिए विविध प्रयास किए हैं, प्रचार किया है, प्रसार किया है, जनसंपर्क किया है. आने वाले 1 तारीख को शिक्षक मतदार संघ का चुनाव है. अमरावती विभाग से कौन चुनकर आता है, इस पर सभी की निगाहें टिकी है. इस बार पहली बार अमरावती शिक्षण विभाग के इतिहास के अंदर चुनाव में पहली बार राजनीतिक दल उतरे हैं. राजनीतिक दलों के उम्मीदवार के साथ में भी शिक्षक संगठन के उम्मीदवार हैं. लेकिन आने वाले 3 तारीख को कौन बाजी मारता है यह तो पता चलेगा. 1 तारीख को शिक्षक किसको पहले पसंद का वोट देते हैं, किसको दूसरे पसंद का वोट देते हैं, यह देखना बाकी है. 5 जिलों के तहसील क्षेत्र के अंदर एसडीओ कार्यालय के अंदर ये मतदान होने वाला है, जिसके चुनाव निर्णय अधिकारी जो है जिलाधीश के अलावा विभागीय आयुक्त के अलावा सहायक आयुक्त तथा सभी तहसीलों के जो एसडीओ है वे उनके देखरेख के अंदर ये मतदान की प्रक्रिया होंगी. मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. महाराष्ट्र राज्य विधान परिषदच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागातून शिक्षक मतदार संघामध्ये निवडणूक लढणारे दिलीप निंबोरकर यांचा 5ही जिल्ह्यामध्ये शिक्षकांसोबत जनसंपर्क दौरा सुरू आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी त्यांचा लढा हा मागील 8 ते 10 वर्षापासून सुरू आहे. आणि शिक्षक भारतीचं नेतृत्व करणारं असं सभागृहामध्ये आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक दिलीप निंबोरकर लढत आहे. दिलीप निंबोरकर यांच्या पाठीशी 5ही जिल्ह्याचा शिक्षकांचा मोठा व्याप आहे. एकूणच 56 तालुक्यामध्ये शिक्षक भारतीचे पदाधिकारी असून शिक्षकांचे मत हे दिलीप निंबोरकर यांच्यासोबत दिसत आहे. एकूणच शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये दिलीप निंबोरकर हे शिक्षकांची पहिली पसंत बनलेले आहे. आतापर्यंत अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्याचा 100% निराकरण करण्याचं एक वचन निंबोरकर यांनी दिलेलं आहे. आमदार कपिल पाटील यांनी अमरावती येथे येऊन पंचवटी येथे स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ हा वचन दिलं आणि 100 दिवसामध्ये शिक्षकांना 100% वेतन आणि जुनी पेन्शन योजना लागू करणार, यासोबतच 7 मुद्दे त्यांनी दिले. हे वचनपूर्ती करणार असल्याचा दावा केला. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात दिलीप निंबोरकर यांचा दौरा सुरू आहे आणि येणाऱ्या 1 तारखेला त्यांनाच मतदान करा या प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. दिलीप निंबोरकर यांनी बुलढाणा, खामगाव, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला येथील तालुक्या क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षकांची भेटीगाठी घेऊन त्यांना पहिल्या पसंतीचं मत मागितलेलं आहे. शिक्षकांच्या सन्मानासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी मी लढत राहणार आणि सभागृहामध्ये शिक्षकांना न्याय मिळवून देणार या प्रकारचं वचनसुद्धा दिलीप निंबोरकर यांनी दिलेलं आहे. दिलीप निंबोरकर यांचा दौरा त्याला प्रचंड असा प्रतिसाद पाहायला जात आहे. येणाऱ्या 1 तारखेला दिलीप निंबोरकर यांना किती शिक्षकांची साथ मिळते हे चित्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहेत. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची. आज हम बनाने जा रहे हैं खांडवी. खांडवी यह एक गुजराती डिश है. इसे बनाने के लिए हमें चाहिए 1 कप बेसन, 3/4 कप दही जिसे हमने फेंट लिया है, हरी मिर्च अदरक का पेस्ट, चुटकी भर हल्दी, और ताजे नारियल का आधा कप कीस. एक मिक्सिंग बाउल लेकर हमने उसमें बेसन डाला, दही, अदरक हरी मिर्च का पेस्ट, हल्दी व स्वादानुसार नमक डाला. अब इसे हमने अच्छे से मिक्स कर लिया. अब हम इसमें 1.5 कप पानी मिलाएंगे.
और उसे अच्छी तरह से मिक्स करेंगे। अब हम इसे एक बर्तन में डालेंगे। प्रेशर कुकर में थोड़ा पानी डालकर स्टैंड रखकर इसे हम 4 से 5 सीटियां मध्यम आंच पर लेंगे। प्रेशर कुकर में बनाने का फ़ायदा ये है कि ये कम समय में और कम मेहनत में ही ये जल्दी तैयार हो जाती है। जब तक हमारा खांडवी का मिक्स तैयार होता है तब तक हम थालियों को उल्टा करके उस पर तेल लगा कर रखेंगे। अब हमारा यह मिक्स तैयार हो चुका है। हम इसे स्पैटूला की मदद से चारों तरफ फैलाएंगे। आप इसे एक समान फैलाइए, जितना पतला हो सकता है उतना पतला फैलाइए। जितना पतला फैलाएंगे खांडवी आपकी उतनी ही अच्छी बनेगी। अब हम इन्हें चाकू की मदद से काट लेंगे। अब हम इस पर नारियल का कीस डालेंगे और इन्हें उंगलियों की मदद से धीरे धीरे रोल करेंगे। ध्यान रहे आपका बेसन, दही और पानी का प्रमाण बिल्कुल सही हो, नहीं तो आपकी खांडवी सेट नहीं होगी। अब हमारे ये रोल हो चुके हैं। अब हम एक पैन में तड़के की तैयारी करेंगे। उसमें 2 छोटा चम्मच तेल, आधा चम्मच राई व आधा चम्मच तिल डालेंगे। अब हम ये तड़का खांडवी पे डालेंगे। नारियल, धनिया पत्ती और अनार के साथ इसे गार्निश करेंगे। जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे। एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता। यामध्ये जेटीपीएल चॅनल 73, एससीएन चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन बीसीएन नागपूर 746 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन बटनाला दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।